नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की संकर्षण हा भूमीला घरी घेऊन जात आहे. तेव्हा तो आवर्जून तिथे त्याला विचारल्यानंतर म्हणजे ओजसची आजी जेव्हा विचारते की कोण आहे ही, तेव्हा संकर्षण सांगतो की मी रीतसर लग्न केलेलं आहे, लग्न करून हिला आणलेलं आहे हे तो सांगत आहे. आणि ही माझी लग्नाची बायको ओजसची दुसरी आई आहे. रीतसर आम्ही कोर्ट मॅरेज केलेलं आहे हे जेव्हा तिथे सांगत असतो तेव्हा मात्र भूमीला सुद्धा धक्का बसलेला आहे. कारण भूमीच्या मनात असं काही नाहीये, पण ही गोष्ट भूमीला सहन करावी लागत आहे आणि त्याच गोष्टीचा भूमीला त्रास होत असतो. इकडे संकर्षणने आता लग्नाची बायको म्हणून भूमीची ओळख करून दिलेली आहे आणि सगळ्यांना सांगितलेलं आहे की मी तिच्यासोबत लग्न केलेलं आहे. तर इकडे आकाश जो आहे तो भूमीला थांबवत असतो. भूमी थांब, तू जाऊ नकोस भूमी, विचार कर असं म्हणत आहे. पण आता भूमीने आकाशच्या जीवासाठी स्वतःच्या संसाराची बाजी लावलेली आहे आणि आता भूमी आणि आकाश हे पुन्हा एकत्र कसे येतील, त्या संकर्षणला कशी अक्कल येईल हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे संकर्षण हा ऑपरेशन करून बाहेर आलेला असतो. भूमी त्याला विचारते काय झालं काय झालं, पण संकर्षण काहीच बोलत नसतो. त्याला काही बोलायचंच नसतं आणि तो डिरेक्टली त्याच्या केबिनमध्ये जातो. जेव्हा तो त्याच्या केबिनमध्ये जातो तेव्हा त्याला म्हणजे त्याच्या मनात पण काही दुःख असतं, त्याला पण त्याची सल असते. तो म्हणत विचार करत असतो. तेव्हा मात्र भूमी तिथे येते आणि त्याच्याशी बोलत असते, त्याला विचारत असते डॉक्टर सांगा काय झालंय, डॉक्टर सांगा काय झालंय. पण संकर्षण मात्र काहीच बोलत नाहीये. संकर्षण शांतच राहत असतो. भूमीला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. भूमी म्हणत असते हे सगळं काय घडतंय, मी यांना विचारते. तेव्हा संकर्षणच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडतो, तुम्हाला जे वाटतंय ते झालेलं आहे. आणि त्या क्षणी भूमीच्या पायाखालची जमीन सरकते. म्हणजे भूमीच्या मनात भीती होती की या माणसाने मारून टाकलं तर नाहीये ना, माझ्या आकाशला मारलं तर नसेल ना, काय झालं असेल, असे अनेक प्रश्न भूमीला त्रास देत होते. आणि नेमका तोच तिथे उत्तर मिळाल्यामुळं भूमी मात्र घाबरलेली असते. भूमी म्हणत असते की नाही, म्हणजे ह्या माणसाने माझ्या आकाशला मारलंय, त्याचं ऑपरेशन व्यवस्थित केलेलं नाहीये, त्याला त्रास दिलेला आहे, हे सगळं भूमीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि भूमी मात्र आरडाओरडा करायला सुरुवात करते. भूमी म्हणत असते की नाही, मी तुम्हाला ना आता सोडणार नाही, तुम्ही माझ्या आकाशला मारून टाकलेला आहे, तुमचा राग जिंकलेला आहे, तुम्ही स्वार्थी आहात, डॉक्टर म्हणून तुम्ही कमी पडलेला आहात, तुम्ही तुमचं कर्तव्य करू शकलेलं नाहीये, तुम्ही मला शब्द दिलेला होता, माझ्या आकाशला तुम्ही मारून टाकलेला आहे. हे सगळं भूमी ओरडून ओरडून बोलत असते. तिला खूप राग आलेला असतो. तिला ही गोष्ट सहन होत नसते की हे सगळं काय होतंय, माझ्या आकाशच्या बाबतीत असं का होतंय, असे प्रश्न तिला पडलेले असतात. आणि त्यासोबतच तिला कळत नाहीये की आता मी काय निर्णय घेऊ, कशा पद्धतीने विचार करू. आणि भूमी डायरेक्टली आकाशचा तिथे संकर्षणचा गळा धरते, त्याची कॉलर पकडते आणि त्याला जाब विचारू लागते, का मारलं माझ्या आकाशला, का माझ्या आकाशसोबत असं वागला. म्हणून ती त्याला जाब विचारत असते, त्याला विचारत असते की का, कोणी अधिकार दिला हे सगळं करण्याचा, का मारलं माझ्या आकाशला. म्हणून तिने कॉलर पकडलेली असते. आईकडे संकर्षण मात्र शांत असतो, एक शब्दही तो बोलत नाही. तेवढ्यातच तिथे नर्स येते आणि नर्स सांगू लागते, मॅडम शांत व्हा, बरे झाले तुमचे मिस्टर, त्यांचं ऑपरेशन सक्सेसफुल झाले, आता 24 तासात ते शुद्धीवर येतील उद्यापर्यंत, मॅडम तुम्ही शांत व्हा, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र भूमीला धक्का बसतो. भूमी भानावर येते. ती सिस्टर म्हणत असते की तुम्ही भानावर या मॅडम, तुम्ही चुकतायत, तुमच्या लक्षात येत नाहीये की तुम्ही काय करून बसत आहात, असं हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र संकर्षण जो आहे तो पाहत असतो. त्याला माहिती असतं भूमी काय रिॲक्ट करणार आहे, पण तो माणूस स्पष्टपणे बोललेलाच नसतो ना, म्हणून तर भूमीला त्रास होत असतो. आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी भूमीला तिथे त्रासदायक होत असतात. भूमी तिथून निघून जाते, ती नर्स पण तिथून निघून जाते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता संकर्षण ऑपरेशनच्या वेळी नक्की काय झालेलं असतं तो प्रसंग त्याच्या डोळ्याच्या समोर येतो. तेव्हा तिथे आलेला असतो तो म्हणजे ओजस. ओजस म्हणत असतो की आय हेट यू, कारण तू माझ्या आईला मारलेला आहेस, तू माझ्या आईला मारलेला आहेस, असं ओजस बोलत असतो. आणि त्याचबरोबर तिथे आता पल्लू आलेली असते. पल्लू म्हणत असते की संकर्षण मला न्याय दे, मला न्याय दे संकर्षण, असं पल्लू बोलत असते. तेव्हा मात्र संकर्षण तो शांतच उभा असतो. तिथे नर्स विचारत असतात, सर
ॲनेस्थेसिया दिलेला आहे पेशंटला, ऑपरेशन सुरू करताय ना. तेव्हा मात्र संकर्षण पाहत असतो, तोंडाचा मास्क काढलेला असतो आणि तो त्या पेशंटकडे तिथे पाहत असतो. तेव्हा मात्र तो म्हणत असतो की नाही संकर्षण, तू डॉक्टर आहेस, मान्य आहे, आत्ता तुझ्यासमोर तुझ्या बायकोचा खुनी आहे, पण तरीही तुला या सर्व गोष्टी करायच्या आहेत. तू डॉक्टर आहे, त्यासाठी तुला हे सगळं करायचं आहे, एवढं लक्षात ठेव. कारण काहीही झालं तरीही आत्ता तू कर्तव्य तुझं करणं गरजेचं आहे. तू डॉक्टर आहे आणि ते कर्तव्य तुला पूर्ण करावंच लागणार आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे संकर्षण जो आहे तो पाहत असतो आणि त्याचबरोबर त्याला टेन्शनही आलेलं असतं. या सगळ्या गोष्टीतून मार्ग कसा काढायचा हे त्याला कळत नसतं. कारण त्याच्यासमोर जो पेशंट आहे तो त्याच्या बायकोचा खुनी आहे. त्याच्यामुळे त्याची बायको गेलेली आहे, त्याचा मुलगा अनाथ झालेला आहे. आज तो त्याच्या बायकोपासून आणि त्याच्या मुलापासून तोडला गेलेला आहे. घरातलं वातावरण त्याच्या बिघडलेलं आहे, म्हणजे पूर्ण फॅमिली कोलॅप्स झालेली आहे. तरीही तो मात्र विचार करत असतो की नाही आता या सगळ्या गोष्टींचा विचार मला करावाच लागणार आहे. कारण हे सगळं जे काही घडलेलं आहे ते भयानक असं आहे हे त्याच्याही लक्षात आलेलं असतं. आणि मग तो म्हणतो की नाही, एक बायको किंवा एक नवरा किंवा एक बाप असण्यापेक्षा त्याही आधी मी एक डॉक्टर आहे आणि मला डॉक्टर असण्याचं कर्तव्य पूर्ण करावंच लागणार आहे, हे बोलणं चाललेलं असतं. इकडे मात्र संकर्षण जो आहे तो आता त्या सगळ्यातून बाहेर येतो आणि ऑपरेशन करतो. आणि जेव्हा तो आता त्याच्या केबिनमध्ये आलेला असतो तो मात्र खूप चिडलेला असतो. माझ्या बायकोचा खुनी आहे, त्याला मी वाचवलेला आहे, माझ्या बायकोच्या खुन्याला मी वाचवलेला आहे, एवढा निर्दयी एवढा दुर्दैवी मी नवरा आहे, असं तो बोलत असतो. आणि त्याला त्रास होत असतो. तो म्हणत असतो की नाही या सगळ्या गोष्टी मला सहन कराव्याच लागणार आहेत, कारण मला पुढच्या आयुष्यात माझ्या मुलासाठी वेगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे, असं सगळं त्याचं चाललेलं असतं. इकडे मानसी त्याचबरोबर घरातले सगळेजण जाम खुश झालेले असतात. फायनली ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे, या गोष्टीचा आनंद सगळ्यांना झालेला असतो. सगळेजण आकाशच्या रूममध्ये आलेले असतात, पण तिथे भूमी मात्र नसते. नर्स त्यांना सांगत असते की हो, ऑपरेशन व्यवस्थित झालेलं आहे, 24 तासात पेशंट शुद्धीवर येईल, हेही त्यांचं म्हणणं असतं. आणि त्यासोबतच इकडे रागिनी मात्र विचार करत असते की हे सगळं काय होऊन बसले, हे ऑपरेशन तर सक्सेस झाले, खरं तर ते व्हायला नको होतं अशी रागिनीची इच्छा होती. पण आता ऑपरेशन झाले तर पुढे काय, पुढे काय तर पुढे जो आनंद आहे तो तिला माहितीच आहे. कारण भूमी ही आकाशच्या आयुष्यातून निघून जाणार आहे आणि यासारखं वेगळं काहीच घडू शकत नाही. जर भूमी आकाशच्या आयुष्यातून निघून गेली तर मात्र रागिनी एकटी प्रॉपर्टीची मालकीण होणार. कारण आकाश हा जिवंत असून पण मेल्यासारखा असणार आहे. त्याच्या आयुष्यामध्ये भूमीला खूप महत्त्व आहे, भूमीशिवाय तो जगू शकत नाही, ही गोष्ट तिला चांगलीच माहिती आहे. आणि म्हणूनच ती त्या पद्धतीने बोलत असते. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते की पण काय उपयोग झाला, तुमचा हा जो भाचा आहे ना तो जिवंतच राहिलेला आहे, तो जिवंत राहायला नको होता आपल्याला, कारण त्याच्यामुळे आपल्याला भरपूर त्रास झालेला आहे, आतापर्यंत भरपूर गोष्टी आपल्याला सहन करायला लागलेल्या आहेत. तेव्हा मात्र इथे आता बोलत असते ती म्हणजे रागिनी म्हणत असते की ठीक आहे ना, भूमी त्याच्या आयुष्यातून निघून जाणार आहे आणि जर भूमी त्याच्या आयुष्यातून निघून जाणार असेल तर काहीच हरकत नाहीये, कारण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या म्हणण्याप्रमाणे घडत आहेत, त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही, हे सगळं चालू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा इकडे आकाशकडे सगळेजण असतात आणि मुद्दामच रागिनी म्हणत असते की भूमी कुठे गेलेली आहे. तेव्हा अथर्व त्याचबरोबर सगळेजण बोलत आहेत. भूमी मात्र बाहेर उभी आहे आणि बाहेरून या सर्व गोष्टी पाहत आहे. भूमीला वाईट तर वाटत आहे, कारण भूमीचं असं म्हणणं आहे की नाही माझ्याकडून जे घडलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. आकाश मला माफ कर, कारण मी आत्ता तुला न्याय मिळवून देऊ शकत नाहीये, कारण मला तुझ्याबरोबर राहायचं आहे, पण मी शब्द दिलेला आहे, तुझा जीव वाचवण्यासाठी मी जे काही केलेलं आहे ना त्याचा विचार कोणी करू शकत नाही. मलाही तेवढंच वाईट वाटत आहे, पण आता माझ्या हातात काहीच राहिलेलं नाही, असं भूमीचं म्हणणं आहे. आणि भूमी जी आहे ती बाहेर आलेली आहे. आकाश, मी जे काही करणार आहे त्यासाठी मला हे अंतर राखणं गरजेचं आहे, असं भूमी म्हणत असते. त्यासोबतच भूमी मात्र इकडे पाहत असते. भूमीला खूप टेन्शन आलेलं असतं. भूमीने डोक्याला हात लावलेला असतो. अक्षरशः ती ढसाढसा रडत असते, कारण तिचं असं म्हणणं असतं की नाही या सगळ्या गोष्टींमुळं मी खरं तर डिस्टर्ब झाली आकाश, पण करू काय, कारण मी शब्द दिलेला होता आणि जर मी तो शब्द दिला नसता तर यातलं काहीच घडू शकलं नसतं. कारण एक गोष्ट लक्षात ठेव आकाश, जर
आपला आकाश बरा होणं गरजेचं आहे, माझ्या क्षितिजाचा बाबा बरा होणं गरजेचं आहे, तर त्यासाठी मला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे. तेवढ्या त्या संघर्षात तिथून जात असतो. भूमी उठते, माफ करा मीच मगाशी चुकीचा अर्थ घेतला आणि तुमच्याशी चुकीच्या पद्धतीने वागलेले आहे, असं भूमी संकर्षणला बोलत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे भूमी त्याचबरोबर संकर्षण बोलत आहे, परंतु संकर्षणच्या डोक्यात एवढंच सुरू आहे आणि ते म्हणजेच की एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मला दिलेला शब्द पाळायचा आहे. मी तुम्हाला दिलेला शब्द पाळलेला आहे, तुम्हाला दिलेलं वचन पूर्ण केलेलं आहे. आकाशची तब्येत पूर्णपणे ठणठणीत बरी होणार आहे. आकाशमध्ये आता कोणतेही कॉम्प्लिकेशन नाही आहेत. एवढी कॉम्प्लिकेटेड सर्जरीसुद्धा याने व्यवस्थित केलेली असते आणि आता त्याने भूमीला तिने दिलेल्या शब्दाची आठवण करून दिलेली असते. तेव्हा मात्र भूमीला धक्का बसलेला असतो. भूमी मात्र विचार करत असते की आता करू काय, कारण तिच्याकडे कोणताच पर्याय तिला दिसत नाही आहे. बाहेर इथून पडण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय तिच्याकडे नाही. त्यामुळं तिला तेच करावं लागणार आहे, हे मात्र तेवढंच पक्का असतं. त्यासोबतच इकडे भूमी जी आहे ती आता घरी आलेली असते. भूमी म्हणत असते की काय आहे आकाश, मला कळतच नाही आहे. म्हणजे तुझ्या आयुष्यासाठी मी हा निर्णय घेतला, पण जेव्हा तू कोमातून बाहेर येशील आणि तेव्हा तुला कळेल, तेव्हा तुझी अवस्था काय झालेली असेल आकाश, मी विचार करू शकत नाही आहे. पण मला हे सगळं करावं लागतं आहे, म्हणून तर आत्तासुद्धा मी डिस्टन्स मेंटेन करण्याचा प्रयत्न करते, कारण तुला त्रास होऊ नये, असं भूमीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि भूमी मात्र बोलत असते आणि त्यासोबतच भूमी म्हणत असते की नाही, भूमीला आकाशसोबत घालवलेले क्षण आठवत असतात. भूमीला आठवत असतं की आकाश तिच्या जवळ आलेला असतो, तिला म्हणालेला असतो की माझ्या बाळाला सांग तिचा बाबा खूप आठवण काढतोय. त्याचबरोबर त्याने भूमीच्या केसामध्ये मोगऱ्याचा गजरा माळलेला असतो. तेव्हा भूमीसुद्धा म्हणालेली असते, आकाश तू जोपर्यंत गजरा माझ्या केसात माळत नाही तोपर्यंत माझं नटलेलं पूर्ण होत नाही, असं भूमी आकाशला सांगत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे भूमीला खूप आठवण येत असते आकाशची. तिला त्या आठवणींमुळं खूपच कासावीस होत असतं. भूमी बेडरूममध्ये आलेली असते. भूमीला एक एक क्षण आठवत असतो जो आकाश बरोबर तिनं घालवलेला असतो. त्या प्रत्येक क्षणाची तिला आठवण येत असते. भूमीने जेव्हा गुड न्यूज दिलेली होती तेव्हा आकाशला झालेला आनंद, त्याचबरोबर भूमीने आकाशसाठी ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या प्रत्येक वेळेस इकडे आकाश खुश झालेला असायचा. भूमी त्याच्यासाठी जे करते त्यामुळं त्याला खूप भारी वाटायचं. त्याच्या आयुष्यातले ते आनंदाचे क्षण हे सगळं आठवत असतं. आता भूमीची जायची वेळ आलेली असते आणि भूमीला आवरावं लागणार असतं. भूमीने या सर्व गोष्टी करणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठीच भूमी आता आवरायला घेत असते. भूमीला वाईट वाटत असतं, कारण आता जर हे सगळं केलं नाही तर भूमी कसं यातून बाहेर पडणार आहे. भूमीने खूप मोठं काळजावर दगड ठेवून हा निर्णय घेतलेला असतो, कारण आकाशला सोडून जाणं हे भूमीसाठी सुद्धा तेवढंच त्रासदायक असतं आणि भूमीलाही तेवढाच त्रास होत असतो. परंतु हा निर्णय घेण्यावाचून भूमीकडे पर्याय नाही आहे, कारण आकाशचा जीव वाचवण्यासाठी तिला हे सगळं करावंच लागणार होतं. कारण डॉक्टर संकर्षणशिवाय कोणताही डॉक्टर नव्हता की जो आकाशची केस हँडल करू शकेल, आकाशची सर्जरी करू शकेल आणि त्यामुळं त्याच्याशिवाय पर्याय नसल्यामुळं हे सगळं करावं लागत होतं. आता भूमी आलेली असते. भूमीने क्षितिजाला पाळण्यात ठेवलेलं असतं आणि भूमी कपाटाकडे जाते. घरातल्या प्रत्येक वस्तूकडे पाहताना प्रत्येक कोपऱ्यात भूमीला आकाश आणि तिचे घालवलेले क्षण आठवत असतात. तिने बॅग उघडलेली असते आणि आता त्याच बॅगमध्ये तिने आता साहित्य भरायला सुरुवात करते, कारण ते साहित्य घेऊन तर जावं लागणार आहे. आणि मग तिने बॅग भरत असते. बॅगमध्ये तिने साड्या टाकत असते. त्यासोबतच या सर्व गोष्टी घडत असतात. इकडे मात्र पाहायला मिळतं की जेव्हा भूमी आहे ती पाहत असते आणि आकाशचा शर्ट ती हातात घेते, तेव्हा मात्र आकाशचा शर्ट हातात घेतल्यानंतर तिला मात्र धक्का बसलेला असतो आणि तो आकाशचा शर्ट स्वतःच्या जवळ घेऊन त्या शर्टकडे ती पाहत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे आकाश जेव्हा हे सगळं करत असतो त्यावेळेचे प्रसंग तिला आठवत असतात. तो शर्ट तिने स्वतःच्या जवळ घेतलेला असतो आणि ती खूप रडत असते. आता आकाशचा हा शर्ट तिच्या जवळ आलेला आहे, परंतु तिला मात्र त्रास होत आहे. तिला ही गोष्ट सहनच होत नाही आणि मग भूमी डिवोर्स पेपरचे जे पेपर आहेत ते उचलते आणि ते पेपर जे आहेत ते आकाशच्या उशीखाली ठेवते, कारण डिवोर्स पेपरवरती भूमीने सह्या केलेल्या आहेत, अजून आकाशच्या सह्या बाकी असतात आणि म्हणून भूमीने ते डिवोर्स पेपर जे आहेत ते तिथे ठेवलेले असतात. आणि त्यानंतर क्षितिजाला घेते आणि आता तिला निघावं लागणार असतं. तेव्हा मात्र तिला घरामध्ये प्रत्येक ठिकाणी आकाशचा भास होत असतो. आकाशसोबत घालवलेले क्षण आठवत असतात.
इकडे मात्र मानसी त्याचबरोबर अथर्व बोलत असतात. खरंच ऑपरेशन खूप बरं झालेलं आहे. या गोष्टीचा आनंद त्यांनाही झालेला असतो, ते दोघंही खुश असतात. परंतु एकच प्रश्न असतो, तो म्हणजे भूमी कुठं गेलेली आहे. भूमीच्या बाबतीत काय झालं, भूमी कुठं आहे. आणि नेमकी आता तिथे येते ती म्हणजे रागिनी, आणि मग ती मानसीला म्हणत असते, कुठे ग भूमी. तेव्हा मानसी म्हणत असते, इथंच होती ताई, गेली असेल मंदिरात वगैरे. तेव्हा इकडे आलेला असतो तो म्हणजे अथर्व. अथर्व म्हणतो की मी मंदिरात जाऊन आलो, मी सगळीकडे पाहून आलो, भूमिताई मला कुठंच दिसली नाही आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता धक्का बसलेला असतो. इकडे भूमी हॉलमध्ये आलेली असते आणि भूमीला आठवत असतं ते म्हणजे की तिच्या डोहाळ जेवणाचे प्रसंग, त्याचबरोबर क्षितिजाला जेव्हा ते घरी घेऊन आलेले होते ते प्रसंग आठवत असतात. आणि क्षितिजाला घरी आणल्यानंतर तिचं केलेलं स्वागत, त्याचबरोबर आता डोहाळ जेवणाच्या वेळेस आकाशने सांगितलेलं असतं की मानसी मनात म्हण ग, कारण काही असलं तरीही माझं जे बाळ आहे ना, त्या बाळाच्या तोंडात कायमस्वरूपी चांदीचा चमचा राहील असं तिचं बाबा तिला वचन देत आहे, हे बोल तू, असं इकडे बोललं जात असतं. त्यासोबतच रागिनी मानसीला म्हणत असते की तुझ्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स दिसत नाही ग, कुठे गेली तुझी भूमिताई, असायला पाहिजे होती नाही तर, आकाशचं ऑपरेशन झालंय ना एवढं, मग कुठे गेली तुझी भूमिताई सांग ना, असं रागिनी तिला बोलत असते. आणि तेव्हा मात्र मानसीलाही धक्का बसलेला असतो, कारण मानसीही त्याच गोष्टींचा विचार करत असते. भूमी घरातून बाहेर पडत असते तेव्हा आकाश तिथं आलेला असतो. आकाश म्हणत असतो की का करतेस भूमी, का जातेस, थांब भूमी तू थांब, असं म्हणत आकाश तिला थांबवत असतो. मग भूमीला धक्का बसतो. आकाश म्हणत असतो काय होतंय भूमी, तू माझ्यापासून काय लपवतेस का, तू सांग मला भूमी, असं म्हणत आकाश तिला बोलत आहे. आणि भूमीला तो थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. भूमीला म्हणत आहे की नको जाऊस तू भूमी. भूमी मात्र आकाशशी बोलत आहे आणि त्याचबरोबर तिला एक नाही दोन नाही तर असे 4-4 आकाश दिसायला लागलेले आहेत. आणि भूमीला धक्का बसलेला असतो. भूमी म्हणत असते की आकाश मला जावं लागेल रे, मला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे, असं भूमी आकाशला सांगत असते. आकाश मात्र म्हणत असतो की नको ना जाऊ भूमी, प्लीज तू थांब भूमी, असं आकाश तिला सांगत आहे. परंतु भूमीकडे कोणताच पर्याय नाही आहे, ती थांबू शकत नाही आहे, कारण तिच्या बाबतीत जे झालेलं आहे ते तिला माहिती आहे, आकाशला नाही माहिती यातलं काही. कारण आकाश तेव्हा कोमामध्ये होता तेव्हा तिला तो निर्णय घ्यावा लागलेला आहे. आणि इकडे भूमी मात्र रडत असते, नाही आकाश मला जावं लागेल आकाश, असं भूमीचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि इकडे आकाश मात्र भूमीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासोबतच पाहायला मिळतं की भूमी खूप रडते आणि नंतर मागं फिरून पाहते तर तिथे कोणीच नसतं, म्हणजे तो तिला झालेला भास असतो. या सर्व गोष्टी तिला आठवत असतात, तिला वाटत असतं फक्त, म्हणून तिनं जे आहे ती शांतपणे ह्या गोष्टी हँडल करण्याचा प्रयत्न करत असते. त्यासोबतच इकडे आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आकाश शुद्धीवर आलेला असतो. नर्स तिथे आलेले असतात आणि नर्स म्हणत असतात की मिसेस भूमी महाजन यांच्याशी बोलायचं आहे, हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा भूमिताई कुठे गेली हा प्रश्न पडलेला असतो आणि भूमी नक्की कुठे गेली म्हणून सगळेजण पाहू लागतात. तेव्हा मात्र मानसी म्हणत असते की काय झालंय. अथर्व म्हणत असतो की भूमिताईचं काय झालंय, काल आकाशचं ऑपरेशन झालेलं आहे आणि भूमिताई नाहीये दिसत इथं आपल्याला. आता तिथे सगळेजण जमलेले आहेत आणि आकाश शुद्धीवर आलेला आहे. आकाश म्हणत असतो की भूमी. तेव्हा मात्र इकडे रागिनी सांगते की ती देवाचे आभार मानण्यासाठी गेलेली आहे. मग आकाश म्हणत असतो की मला भूमीला पाहायचंय, तिला व्हिडिओ कॉल कर. आकाशचा हा हट्ट सुरू झालेला असतो. आणि तेव्हा इकडे भूमी आता संकर्षणच्या घरी पोहोचलेली असते. तेव्हा दरवाजा उघडायला येते ती म्हणजे पल्लूची आई. आणि पल्लूची आई म्हणते की आता या कोण आहेत. तेव्हा संकर्षण सांगतो की ही ओजसची दुसरी आई आहे आणि मी रीतसर लग्न करून माझ्या हक्काची बायको म्हणून तिला या घरात आणलेलं आहे. त्यांनाही सगळ्यांना धक्का बसलेला आहे. आता रीतसर लग्न काय केलं या माणसाने हे तर आपल्याला माहितीच आहे. कॉन्ट्रॅक्ट पेपरवर साइन केल्या, रजिस्टर पेपरवर साइन केल्या आणि झालं रीतसर लग्न. बाकी काय केलेलं आहे, काहीच केलेलं नाही आहे, फक्त मी रीतसर लग्न केलं हे सांगत आहे. भूमी मात्र आतून पूर्ण तुटत असते, तिला त्रास होत असतो, तिला ह्या गोष्टी सहन होत नसतात. तर इकडे आकाश शुद्धीवर आलेला आहे, मला भूमीलाच पाहायचं आहे म्हणून व्हिडिओ कॉल कर म्हणून मागं लागलेला आहे. आता भूमी व्हिडिओ कॉलवर तर आकाशशी बोलेल का हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.